फॅमिली म्हटलं की फुल ऑन एंटरटेनमेंट. नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग खास आहे कारण आज आहे माझ्या मामाच्या मुलीच्या मुलाची एंगेजमेंट, म्हणजेच माझ्या भाच्याची एंगेजमेंट. हो, माझ्या मामाची फॅमिली खूप मोठी आहे आणि त्या मोठ्या फॅमिली मधला हा माझा भाचा, म्हणजे फंक्शन म्हटलं की फुल एंटरटेनमेंटची गॅरंटी. आज त्याच भाच्याची एंगेजमेंट होती आणि तयारी सुरू झाली. मला वाटलं मिरवणुकीत नाचायला मिळेल मला, पण नाही हो, माझ्या नशिबात नाच नाहीच, मेकओव्हर होता ना. मावशीच्या मुलीने ठरवलं तुला वेगळीच बनवते आणि आरशात बघून मलाच वाटलं ही मीच ना. तयार व्हायला उशीर झाला. हॉलमध्ये पोहोचले तेव्हा वाटलं आता कार्यक्रम संपला की काय. पण आपली फॅमिली मीटिंग म्हणजे काय माहितीये? बूस्टर डोस. हो, एकदा का सगळे भेटले की थकवा, टेन्शन, स्ट्रेस सगळंच गायब होतं. आणि आता सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे माझा भाचा आणि त्याची होणारी बायको. तो बिझनेसमॅन आणि ती डॉक्टर, अशी ही रबणे-बनादी जोडी. तर या जोडीने आज एंगेजमेंटला मोठ्या मोठ्या दिग्गज मंडळींना सुद्धा आमंत्रित केलं आणि त्याचसोबत अनाथ आश्रमातल्या मुलांना सुद्धा इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांना बोलवून त्यांच्यासाठी आता थंडीचं उबदार ब्लँकेट्स वाटप केलं. खरं सांगते मंडळी, सेलिब्रेशन म्हणजे फक्त डीजे, फोटो, रील्स काढणं नाही, तर कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणणं हेच खरं सेलिब्रेशन असतं. मग काय, सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केला, हसलो, मस्ती केली, खूप सारे फोटोज काढले आणि हा दिवस आठवणींचा खजिना बनला. आणि हो मंडळी, तुम्ही असं एन्जॉयमेंट करता का? आणि फॅमिली टाइम, हसणं, गप्पा हे डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठीचा सगळ्यात बेस्ट बूस्टर डोस आहे. काम, जबाबदाऱ्या, स्ट्रेस सगळं असतं, पण मध्येच असा मोमेंट्स घेतले की जगायला आणि कामाला अजून एनर्जी मिळते. हा व्लॉग मंडळी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा बूस्टर डोस काय आहे. अशाच हसऱ्या, खऱ्या आणि मनाला टच करणाऱ्या व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. तर भेटूयात मंडळी पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टेक केअर. हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे,